बघा हे जे नंदी आहेत, बकासूर झाला, मथुर झाला, मोठा सोन्या झाला, आपला देव लक्ष झाला, हे अखंड महाराष्ट्राच्या जनतेचे काळीज आहे, तावीज आहे गळ्यातली. निलेश शेठ, नमस्ते. आज भुंगा आणि मल्हारनं 61 पट्ट्याच्या देशमुख पट्ट्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. कसा आनंद आहे, काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल? आज खूप चांगला आनंद आहे. जो जोड पळण्यासाठी अखंड महाराष्ट्र वाट बघत होता, मल्हार आणि भुंगा, तो जोड आज पळाला. आणि खरं तर संतोष शेठ तोडकर त्यांची संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करेल, का आमच्या एक शब्दावरती त्यांनी नंदी दिला. आणि मी मागे बोललो होतो मागच्या बाईटमध्ये, कारण की आजच्या मैदानामध्ये मेहरबान आणि भुंगाच पळणार होता. पण कुठेतरी गोष्टीची चढ व बैलगाडी क्षेत्रामध्ये होते. पण शेवटी सेमीला पण तेच लागले. काय नाही, निकाल भुंगाने घेतला, आनंद झाला. आणि फायनलला 2 नंबर कडनी पळून 2 नंबर केला, त्याचा आणखीन जास्त आनंद झाला. सेमीविषयी काय सांगाल? ती सुद्धा जोडी चांगली पाहिली मेहरबान. ती पण नंदी पळणार आहेत. बघा सेमीला कोणाशी कधी लढत होईल ते सांगू शकत नाही, पण लढत झाली ती बघण्यासारखी झाली पाहिजे. सेमीचा आनंद अखंड महाराष्ट्र घेत असतो. आणि जेव्हा जेव्हा सेमीला भुंगाला टॉपच्या गाड्या लागल्यात, तेव्हा तेव्हा सेमीला भुंगाने एक नवीन इतिहास घडवला आहे. आणि ही सगळी मैत्रीपूर्ण लढत. सगळं आपला कुठला राग रोष नाही. भले पैरा तोडून दुसऱ्या पैऱ्यात पळाला तरी काय मनामध्ये आमच्या शंका नाही. ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. प्रत्येकाचे दिवस येत असतात. आज आमचा दिवस होतो, उद्या दुसऱ्याचा येईल, तिसरा परवा तिसऱ्याचा येईल. पण ते काय प्रत्येकाचं बैलगाडी क्षेत्र होत राहतं. दादा, बैलगाडी शर्यत क्षेत्र हे अनिश्चितीचा खेळ आहे. तुम्ही ज्यावेळेस जल्लोष करायला आला होता मैदानामध्ये, त्यावेळेस मनामध्ये कुठला तरी एक ठराविक नंबर घेऊन आला असता की बाबा व्हिडिओ पाहिल्यानंतर एवढा. पण मात्र क्षणाक्षणाला इथं घडामोडी बदलत असतात, क्षणाक्षणाला वेगळं काहीतरी घडत असतं. आणि ज्यावेळेस निकाल जाहीर झाला त्यावेळेस काय वाटलं? निकाल जाहीर म्हणजे मी जेव्हा ड्रोनचे आपले सगळे तुमच्यासारखे माझे भाऊ आहेत युट्यूबर, तर मी बघत असतो ड्रोनचे व्हिडिओ. आणि आपल्याला चांगला अभ्यास आहे या सगळ्या गोष्टीचा. मी आमच्या मंडळीला सांगितलं पण नव्हतं, पण मला एवढं कळत होतं, जर ती गाडी तिकडची जी बाहेरची जी पळाली आहे, ती गाडी जर बाद दिली तर 100% 2 नंबर आमचाच होता. कारण की आमची मित्रमंडळींचं सगळ्यांना चाललं होतं का 1 नंबर 1 नंबर, पण मनामध्ये होतं का ते पण नाराज झाले नाही पाहिजेत. पण मला माहित होतं 2 नंबर झाले, पण 1 नंबर झाले. त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छाच. कारण की बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाचा 1 नंबर होईल आणि कोणाचा 10 नंबर होईल कोणच ठरवू शकत नाही. हा बैलगाडीचं क्षेत्रच असं आहे. कडन एवढा जबरदस्त ठामरित्या पळतोय, काय सांगाल त्याविषयी? बघा, ह्या मैदानामध्ये तुम्ही बघत असाल, नंबर 1च्या गाड्या कडनी लागल्या होत्या, सरळ पण वरती आल्या नाही. पण एकमेव भुंगा आहे जो कडनी पळून तिसरा फेरा किती पळत होता अखंड महाराष्ट्राने बघितलाय. नका त्रास होऊन देऊ. मल्हार बद्दल काय सांगाल? आता तो तुम्ही बघता स्पीड वगैरे. मल्हार खूप चांगला नंदी आहे. जेव्हा जेव्हा पळालाय तेव्हा तेव्हा गाडी बांधून पळालाय. एकमेव माझा भुंगा असेल का त्याच्याबरोबर तिन्ही फेरे ओपन मध्ये पळाला आणि चांगला पळाला. नाहीतर थोडं दाबून किंवा असं, म्हणजे बैल शिस्तीचं स्पीडच एवढं आहे त्याला, तर समोरच्या बैलाला थोडी थोडी हे होतं. पण एकमेव माझा भुंगा आहे का तिन्ही फेरे त्याच्याबरोबर त्याच स्पीडला पळाला. पायरा होताना हा एका शब्दातच झालेला आहे. काय सांगितलं? मन खोलून जर पैरा केला ना तर त्याला यश पण आहे. आज बघा, सामन्यात गाडी उतरता उतरत ती गाडी फॉल्ट झाली, पण शेवटी नशिबाने आम्हाला सेमीला आम्हाला पात्र ठरवलं, फायनलला आम्ही पात्र ठरलो. आता ती जी गाडी होती ती 1 नंबरला दुसरी गाडी उतरली, पण आम्हाला कुठेतरी 2 नंबर मिळाला. जसं ती गाडी समजा दिली असती तर आम्ही 3 नंबर झालो. शेवटी नशिबाच्या पुढे मन खोलून पैरा दिल्यानंतर त्याला यश पण चांगलं प्राप्त होतं. हिंद केसरी मैदानाचं कितवा गोल आहे? हिंद केसरी मैदानामध्ये आता तर माझ्या अंदाजे 4था-5वा गुलाल असेल. का एकदा 3 नंबर केला, याच मैदानामध्ये 2-2 नंबर केला, परत एकदा 3 नंबर केला, आणि आता मध्यंतरी पण भुंगाने आपला 1 नंबर केला होता. दादा, फायनलला शंभू ड्रायव्हर होते भुंगाच्या गाडीवर, काय सांगितलं विषयी? काय होतं, आता शंभू ड्रायव्हर आणि भैया ड्रायव्हर हेच गाडीवर त्या मल्हारवरती बसतात. आणि सावकारची आणि रायनाची गाडी होती, त्याच्यामुळे भैया ड्रायव्हर त्या गाडीवरती गेला आणि शंभू होता म्हणून काय नाही. तसंच आमचा कुणाल आहे, आज कुणाल आवर्जून आलाय आणि कुणाल पण तयारीमध्ये होता. पण टायमावरती जर शंभू जरा नसता तर कुणालला आमच्या बसवला असता. आणि कुणालवरती मला तर खूप विश्वास आहे. तो आमचा घरातला ड्रायव्हर आहे आणि तो पण त्याच, जसा शंभू आहे आणि हाय भैया आहे, तसाच त्याच क्वालिटीचा आमचा कुणाल पण आहे. त्याच स्पीडनी गाडी हाकलतो भुंगाची. पुन्हा एकदा आम्हाला ती जोडी बघायची. मथुर आणि मुंबई एकदा पडलेली आहे. 100% गुलाल घेतलेला त्या जोडी. 100% बघा, हे जे नंदी आहेत, बकासूर झाला, मथुर झाला, मोठा सोन्या झाला, आपला देव लक्ष झाला,
हे अखंड महाराष्ट्राच्या जनतेचे काळीज आहे, तावीज आहे गळ्यातली. मग ह्या नंदींबरोबर पळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतो आणि हे नंदी पळतात हे प्रेक्षकांसाठी पळतात, हे मालकांसाठी नाही. आणि त्या प्रेक्षकांची इच्छा होती म्हणून राहुल शेठ आम्ही दोघांनी ठरवलं का बाबा ही आपण पळवायचं. पण काही कालांतराने आपल्याला तिथे थोडा हे झालं, सामन्याचा चिठ्ठी उडल्या, त्यांच्यामध्ये तो त्यांचा नाव आला. पण येणाऱ्या काळामध्ये 100% प्रेक्षकांसाठी परत एकदा मथुर आणि भुंगा आपण पळूया. तीन फेऱ्याचे मैदानात आणि बिनजोडला. 100% बिनजोडला पण पळूया आणि याला पण पळूया. धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. नक्कीच एक आनंदाचं वातावरण आहे. धन्यवाद आणि धन्यवाद असं तुम्हाला गुलालात पाहायला मला धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहू दे. तुम्ही आहे तर हाय बैलगाडी क्षेत्र सुंदर चाललंय. तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा असाच आमच्या मागे राहू द्या. धन्यवाद.